बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे अतिशय गंभीर पडसाद महाराष्ट्रावर पडत आहेत। तरी देखील सर्व परिस्थिती पाहून सुद्धा गुन्हेगारीला आळा बसणं शक्य झालं नाहीये। या बीड हत्या प्रकरणाने सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। असं असूनही सलग 3 गंभीर गुन्हेगारीच्या घटना बीडमध्ये नुकत्याच घडल्या। 2 भावांची हत्या करण्यात आली तर तिसरा गंभीर जखमी आहे। एक महिला सरपंचाला लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली आणि एका तरुणाने गोळीबार करून दहशत पसरवली आहे। बीडमधील वातावरण गंभीर असूनही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतोय हे तर नक्कीच। पण गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला थोडाही कायद्याचा धाक राहिला नाहीये का? संतोष देशमुख हत्या प्रकरणात होणारी हयगय ही या गुन्हेगारांच्या मनातील भीती कमी करत आहे का? असे बरेच प्रश्न निर्माण होतात। बीडमध्ये हे चाललं तरी काय? जाणून घेऊयात या घटनांचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली। हे प्रकरण अजूनही ताजं आहे। बीड जिल्हा गुन्हेगारीच्या गंभीर विळख्यात अडकलेला असूनही बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। राज्यभराचं लक्ष बीड जिल्ह्याकडे लागून आहे, तर बीड जिल्ह्यामधील कायदा व सुव्यवस्थेवरून बरेच प्रश्न निर्माण झालेत। अशातच आता पुन्हा बीड जिल्ह्यातील आष्टीत झालेल्या हत्येमुळे अंबाजोगाई येथील तरुणाने हवेत केलेल्या गोळीबारामुळे आणि खंडणी प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा महिला सरपंचाला खंडणी मागितल्याने बीड जिल्हा पुन्हा हादरून गेला आहे। जाणून घेऊया तिन्ही घटनांचा सविस्तर रिपोर्ट। अजय भोसले, भरत भोसले आणि कृष्णा भोसले हे तिघे भाऊ गावात चर्चा करत बसले होते आणि त्यांच्यासोबतच गावातले काही बाहेरील लोकही जमा झाले होते। यात जमलेल्या लोकांमधून काही लोकांनी या तिन्ही भावांवरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्या लोकांनी लोखंडी रॉड, धारदार शस्त्राचा वापर करून तिन्ही भावांवरती हल्ला केला। त्यामुळे 2 भावांचा जागीच मृत्यू झाला, पण एक भाऊ गंभीर जखमी आहे। जुन्या वादातून हा प्रयत्न झाला असल्याचं सांगितलं जातंय। तरी हल्ल्याचे कारण अद्यापही समजलं नाहीये। तर दुसरी घटना आहे बीडमधील अंबाजोगाई येथील। अंबाजोगाई येथील एका तरुणीने तिच्या प्रियकराशी बोलणं बंद केलं होतं। त्या युवतीचे गणेश चव्हाण नामक मुलासोबत प्रेम संबंध होते, परंतु त्याच्या त्रासाला कंटाळून तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं। यावरून हा युवक तिच्या आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला होता, परंतु त्याची मजल फक्त धमकीपर्यंतच राहिली नाही, तर तो शुक्रवारी अंबाजोगाईत सुद्धा आला। त्याने त्या मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला, मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही। त्याने त्या युवतीच्या घरी वादसुद्धा घातला आणि तेव्हाच त्या मुलीच्या भावावर त्याने गोळी झाडली। सुदैवाने ती गोळी त्याला लागली नाही आणि बाकीचे कुटुंब दुसऱ्या खोलीत असल्यामुळे ते देखील सुरक्षित आहे। आणि या गोळीबाराच्या हल्ल्यासोबतच अजून एक जमीन आणि संपत्तीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे। तर तिसरी घटना आहे महिला सरपंचाला लाखाची खंडणी मागण्याबाबत। मस्साजोग येथील खंडणी प्रकरणाने जोर धरलाय। ते प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय। त्या प्रकरणातील गुन्हेगार सुद्धा पोलिसांच्या विळख्यात आहेत। तरी देखील अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर पाटोदा ग्रामपंचायत या ठिकाणी महिला सरपंचाला 1 लाखाची खंडणी मागितली अशी घटना समोर आली। शाळेत दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या 4 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी आरोपींनी सरपंचांकडे केल्याचं या प्रकरणात समोर येतंय। त्याबाबत त्या सरपंचांनी आणि उपसरपंचांनी गुन्हेगारांवर पोलीस चौकीत गुन्हा देखील दाखल केला आहे। परंतु बीड जिल्ह्यातील हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण या दोन्ही घटना अतिशय ताज्या आहेत आणि गंभीर देखील आहेत, हे आपण सर्वच जाणून आहोत। पण तरी देखील बीड जिल्ह्यातील अशा गुन्हेगारींना आळा मात्र बसत नाहीये। त्या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ होणारे मोर्चे, त्यांना दिला जाणारा पाठिंबा, सरकारची गाफिलता, पोलिसांची हतबलता अशा बऱ्याच गोष्टी बीड हत्या प्रकरणातून आपल्याला समोर आलेल्या दिसत आहेत। बीड हत्या प्रकरणात केला जाणारा आडमुठेपणा आणि हयगय यामुळे इतर गुन्हेगारांनाही गुन्हेगारी करण्यास मजल फावते का, हे देखील आपण नाकारू शकत नाही। हल्ली बरेच तरुण गुन्हेगारीच्या वेड्यात अडकलेले दिसत आहेत। खुलेआम शस्त्र आणि बंदुकांचा वापर करताना बीडमध्ये दिसत आहे आणि सोबतच या गोष्टी त्या सोशल मीडियावरही टाकत आहेत। तेव्हा त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही का, असं देखील वाटू लागतं। त्यामुळे पोलिसांनी या गोष्टींवर जास्तीत जास्त गांभीर्याने लक्ष द्यावे अशा प्रतिक्रिया मात्र जनतेतून समोर येत आहेत। कारण बीड प्रकरण इतके गाजत असतानाही अजूनही इतक्या मोठ्या हत्याकांडाच्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाहीये। त्यामुळे छोट्या मोठ्या गुन्हेगारांमध्ये कायदा सुव्यवस्थेची भीती उरली नाहीये का, हा प्रश्न देखील इथे नाकारता येतच नाही। या छोट्या मोठ्या गुन्हेगारांजवळ कोणत्याही परवानगीशिवाय शस्त्र येतातच कशी, त्यांना लायसन्सशिवाय बंदुका मिळतातच कशा, हा प्रश्नही मोठा गंभीर प्रश्न आहे। बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? बीड जिल्ह्यातील या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।